sec raised to 8x upon cosec x. 8, 9 आणि 10. Number 8, sec raised to 8x upon cosec x into dx. सॉल्व कसा करणार हा? सेकचा डेरिव्हेटिव्ह कोसेक आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह सेक असा प्रकार असतो का? पण साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस किंवा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन हे मात्र रिलेशन आपण यूज करू शकतो. मग यात हा जो सेक रेस टू 8 आहे त्याला आपण 1 अपॉन कॉस रेस टू 8x असं लिहू शकतो. सेक रेस टू 8 म्हणजेच 1 अपॉन कॉस रेस टू 8. नंतर हा जो 1 अपॉन कोसेक एक्स आहे त्याला साइन एक्स लिहू शकतो इंटू डी एक्स. सेक म्हणजेच 1 अपॉन कॉस लिहिला, सेक रेस टू 8 असल्यामुळे 1 अपॉन कॉस रेस टू 8 होईल आणि 1 अपॉन कोसेक म्हणजेच साइन एक्स. आता यामध्ये सबस्टिट्यूशन आपण काय करता येऊ शकतं? कॉस एक्स इक्वल टू टी. therefore cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. पण इंटिग्रेशन मधली जी टर्म आहे ती आहे साइन एक्स इंटू डी एक्स. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर साइन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू काय येतो? मायनस डी टी. इंटिग्रेशन येईल 1 अपॉन कॉस रेस टू 8 म्हणजेच टी रेस टू 8 इंटू साइन एक्स डी एक्स म्हणजे मायनस डी टी. मायनस आउटसाइड घेता येईल इंटिग्रेशनच्या आणि 1 अपॉन टी रेस टू 8 जो आहे तो जर न्यूमरेटरला घेतला तर काय येईल? टी रेस टू मायनस 8 इंटू डी टी. आता इथे आपण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरू शकतो. दॅट इज मायनस ऑफ टी रेस टू मायनस 8 प्लस 1 अपॉन मायनस 8 प्लस 1 एक्स रेस टू एनच्या रूलनुसार दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ टी रेस टू मायनस 7 अपॉन मायनस 7 प्लस सी. मायनस आणि मायनस 7 आहे तो प्लस होईल. टी रेस टू मायनस 7 अपॉन 7 प्लस सी. तो जो मायनस 7 आहे डिनॉमिनेटरला घेतला पुन्हा इंडेक्सचा काय होईल? प्लस. म्हणजे 1 अपॉन 7 इंटू टी रेस टू 7 प्लस सी. टीची व्हॅल्यू कॉस एक्स म्हणजेच 1 अपॉन 7 इंटू कॉस रेस टू 7x प्लस सी. हेही आन्सर सफिशियंट आहे किंवा आपण त्याला पुन्हा पहिल्या क्वेश्चनच्या स्वरूपात सेकमध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक म्हणजेच टर्म येईल सेक रेस टू 7x अपॉन 7 प्लस सी.
त्यानंतर नेक्स्ट वन इंटिग्रल साइन इनवर्स एक्स ब्रैकेट रेज टू 3/2 अपॉन रूट ऑफ 1 minus x square into dx. डेरिव्हेटिव्ह कुणाचा अवेलेबल आहे साइन इनवर्स एक्स हे आपण इझिली या ठिकाणी पाहू शकतो. सबस्टिट्यूशन काय करणार इथे साइन इनवर्स एक्स इक्वल टू टी therefore sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon root of 1 minus x square into dx equal to dt. आता इंटिग्रेशन मध्ये साइन इनवर्स एक्स च्या जागी आपण लिहिणार टी रेज टू 3/2 इंटू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ही टर्म आणि dx इक्वल टू काय येणार dt. इथे डायरेक्ट आपण x रेज टू यांचा फॉर्म्युला वापरू शकतो दॅट इज t रेज टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 प्लस c that is equal to t raised to 5/2 upon 5/2 plus c. डिनॉमिनेटरचा 2 न्यूमरेटरला येईल that is equal to 2 into t raised to 5/2 upon 5 plus c. आणि शेवटी t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा sin इनवर्स x raised to 5/2 upon 5/2 upon 5 plus c. Last one is next integral 4x minus 6 upon x square minus 3x plus 4 plus 5 bracket raised to 3/2 into dx. आता इथे ब्रॅकेट मधली जी टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा आधी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. न्यूमरेटरला 2x मायनस 3 ही टर्म नाही आहे अवेलेबल पण न्यूमरेटरच्या टर्म मधून जर 2 कॉमन घेतला तर मात्र 2x मायनस 3 शिल्लक राहतोय. याच ठिकाणी आपण न्यूमरेटरून 2 इंटू ब्रॅकेट 2x minus 3 upon x square minus 3x plus 5 bracket raised to 3/2 into dx. आणि आता इथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. सबस्टिट्यूशन येईल x square minus 3x plus 5 equal to t याचा डेरिव्हेटिव्ह x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into dx कारण 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल
इक्वल टू dt. इंटिग्रेशन काय पहा, हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आपण आउटसाइड इंटिग्रेशन घेऊया. 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 म्हणजेच t रेज टू 3/2 इंटू x मायनस 3 इंटू dx 2x मायनस 3 इंटू dx ची व्हॅल्यू dt. t रेज टू 3/2 निमटला येईल 2 इंटू इंटिग्रल t रेज टू मायनस 3/2 इंटू dt. x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करता येईल इथे, दॅट इज 2 इंटू t रेज टू मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 प्लस c इक्वल टू 2 इंटू t रेज टू मायनस 3/2 प्लस 1 म्हणजेच मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2 प्लस c. हा डिनॉमिनेटरचा 2 मल्टिप्लाय होईल न्यूमरेटरला, मायनस 2 इंटू 2 4 t रेज टू मायनस 1/2 प्लस c. पुन्हा तो t रेज टू मायनस 1/2 डिनॉमिनेटरला घ्या, मायनस 4 अपॉन t रेज टू 1/2 प्लस c. t रेज टू 1/2 लाच आपण स्क्वेअर रूट ऑफ t असे लिहू शकतो प्लस c. आणि आता t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, दॅट इज इक्वल टू मायनस 4 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 प्लस c. Take down next integral tan inverse of two tan x upon 1 minus tan square x into dx not necessary to make any substitution, direct simplification या प्रॉब्लेम सॉल्व होईल. tan inverse of
2 tan x upon 1 minus tan square x. कशाचा फॉर्म्युला तो 2 tan theta upon 1 minus tan square theta. tan 2 theta चा फॉर्म्युला आहे. मग यात ब्रॅकेट मधली डायरेक्ट लिहू शकतो tan 2x into dx. tan इनवर्स आणि tan कॅन्सल, शिल्लक राहिला फक्त 2x into dx. 2 कॉन्स्टंट आउटसाइड, x into dx. x म्हणजेच x raised to 1, त्याचं इंटिग्रेशन x square upon 2 plus c. हे 2 कॅन्सल, इक्वल टू येईल x square plus. हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त एक प्रॉब्लेम आहे असं काही धरायचं नाहीये. आपण जे 4 ग्रुप पाहिले होते नियर अबाउट 64 एक्झाम्पल्सचे, 1 प्लस साइन, 1 मायनस साइन, 1 प्लस कॉस, 1 मायनस कॉसच्या कॉम्बिनेशनचे आणि ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स असताना किंवा कॉट इनवर्स असताना ते जे सर्व एक्झाम्पल्स आहेत ते सर्व एक्झाम्पल्स या जागी असू शकतात. त्यापैकी कुठलाही प्रॉब्लेम. आता एका प्रॉब्लेमवरून आपलं पुन्हा एक एक्स्ट्रा वर्क काय असेल की ते सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पाहिलेले ते सर्व प्रॉब्लेम्स पुन्हा एकदा इंटिग्रेशन साठी सॉल्व्ह करायचे. फरक काय पहा, कोणते प्रॉब्लेम त्यात समजा y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समजा 1 मायनस कॉस x अपॉन साइन x. हा एका ग्रुप मधला एक प्रॉब्लेम आहेच आहे. त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. त्या 4 ग्रुप मधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्वांचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केले. त्याच सर्वांचे इंटिग्रेशन्स पण फाइंड करायचे. सगळे सिम्प्लिफिकेशन सेम शेवटच्या स्टेप पर्यंत. फक्त शेवटी त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत होतो, इथे इंटिग्रेशन घ्यायला लागेल. म्हणजे आता समजा इथे ही टर्म येईल I इक्वल टू इंटिग्रल इंटू dx. टॅन इनवर्स ऑफ हा कसा सॉल्व करतो आपण, 1 मायनस कॉस एक्स म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 इंटू dx. यामधला हा 2 कॅन्सल, एक साइन कॅन्सल, टॅन इनवर्स ऑफ साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजे टॅन एक्स बाय 2 इंटू dx. जर ब्रॅकेटमध्ये टॅन ऐवजी कॉट आला असता तर त्याला पुन्हा काय करणार, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण इथे डायरेक्ट टॅन इनवर्स आणि टॅन आहेत ते कॅन्सल होतील, शिल्लक राहील एक्स बाय 2 इंटू. इथपर्यंतचा पार्ट सेम आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेत होतो 1 बाय 2. त्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या प्रॉब्लेमचे आन्सर नेहमी 1 मायनस 1 1 बाय 2 किंवा मायनस 1 बाय 2 हे येत होते. या ठिकाणी या एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेण्याऐवजी आता घ्यायचंय इंटिग्रेशन. मग ते 1 बाय 2 आउटसाइड x चं इंटिग्रेशन दॅट इज 1 बाय 2 इंटू x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 प्लस c. म्हणजेच आन्सर येतं x स्क्वेअर अपॉन 4 प्लस c. हे जे 4 ग्रुप होते असे, एक ग्रुप होता 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस आणि साइनचं कॉम्बिनेशन. त्यानंतर एक ग्रुप होता तो 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉसचं कॉम्बिनेशन, स्क्वेअर रूट असणारे टर्म्स. पुन्हा एक ग्रुप 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन आणि सिंगल कॉस याचं कॉम्बिनेशन. आणि एक ग्रुप तो 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइनचं कॉम्बिनेशन स्क्वेअर रूट मध्ये. हे सर्व एक्झाम्पल्स टॅन इनवर्स असेल किंवा कॉट इनवर्स असेल जे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेले आहेत
ते सर्व या ठिकाणी कंबाईन करायचे इंटिग्रेशन. That will be the homework for this integration that must be completed. त्याच्यातून डेरिव्हेटिव्हचा एक लार्ज ग्रुप पुन्हा एकदा रिवाइज होतो. इंटिग्रेशनचा मेजर ग्रुप क्लिअर अप होतो. पण ते 4 ग्रुप कुठले हेच आपल्याला जर या स्टेजला माहिती नसेल तर यांचा उपयोग नाही. डेरिव्हेटिव्ह मधले इनव्हर्सच्या ग्रुप मधले सबस्टिट्यूशनचे सोडून डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत सर्व प्रॉब्लेम्स यामध्ये येतील. फक्त ते 4 ग्रुपच नाही तर सबस्टिट्यूशन सोडून ज्या इनव्हर्सच्या प्रॉब्लेममध्ये सबस्टिट्यूशन वापरलेलं नाही ते सोडून बाकी सर्व यामध्ये येतील. सबस्टिट्यूशनचे येणार आहेत पुढे, पण डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनच्या प्रॉब्लेम्सचं मात्र ॲज इट इज इंटिग्रेशनमध्ये यूज होऊ शकतो. त्यामुळे जे एक्झाम्पल आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिले ते इंटिग्रेशनमध्ये येऊ शकतात किंवा इंटिग्रेशनमध्ये जे आहेत ते डेरिव्हेटिव्हमध्ये पण येऊ शकतात. ते थोडंसं केअरफुल राहा सिम्प्लिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. The next one is integral x into sec square x square divided by square root of tan cube x square into dx. आता यामध्ये काय करणार सबस्टिट्यूशन? tan x square इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायला लागेल कारण टॅनचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर आहे. मेक द सबस्टिट्यूशन हिअर tan x square इक्वल टू टी. tan x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? tan x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो tan स्क्वेअर एक्स नाही आहे, tan x स्क्वेअर आहे. म्हणजे पहिलं मुख्य फंक्शन आहे ते टॅनचं. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू अगेन पुन्हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x इंटू dx इक्वल टू dt. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आणि पुन्हा पुढच्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटू dx अशी टर्म आपल्याला मिळाली आहे. पण ऍक्च्युअल इंटिग्रेशन मध्ये अवेलेबल काय काय आहे? सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे, फक्त x आहे, 2x नाही आहे, आणि dx आहे. म्हणजे इकडे 2 एक्स्ट्रा झाला एक. तर 2 आपण जर राईट साईडला डिव्हाइड घेतला तर लेफ्ट साईडची टर्म इंटिग्रेशन मधली तयार होईल. हा जो x यामध्ये आहे तो आपण सुरुवातीला लिहिला x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू dx फक्त लेफ्ट साईडला ठेवला आणि 2 राईट साईडला डिव्हाइड घेतला, दॅट इज 1/2 इंटू dt. मग इंटिग्रेशन काय येईल पहा, x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू dx ही पूर्ण टर्म म्हणजे असणार आहे 1/2 dt.
1 upon square root of tan cube x square. tan x square ची किंमत t आहे. इथे tan चा क्यूब आहे म्हणजे काय येणार t क्यूब स्क्वेअर रूट ऑफ t क्यूब इंटू 1/2 dt. आता हे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं यातला 1/2 आपण आउटसाइड घेतला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टी क्यूब आहे. टी क्यूब आपण तसाच ठेवला. स्क्वेअर रूटलाच आपण ब्रॅकेट रेस टू 1/2 असं लिहू शकतो. स्क्वेअर रूट म्हणजेच रेस टू 1/2 असतो. टी क्यूब रेस टू 1/2 इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n. a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n म्हणजे a रेस टू m इंटू n. हे 3 आणि 1/2 यांचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे टर्म येईल t रेस टू 3/2 इंटू dt इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रल t रेस टू 3/2 न्यूमरेटरला घेतला तर होईल t रेस टू -3/2 इंटू dt इक्वल टू 1/2 इंटू. आता इथे आपण x रेस टू यांचा फॉर्म्युला वापरू शकतो. दॅट इज t रेस टू -3/2 प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 प्लस c इक्वल टू 1/2 इंटू t रेस टू -3/2 प्लस 1 म्हणजे -1/2 -3/2 प्लस 1 म्हणजे -1/2 प्लस c. इथे हे 1/2 1/2 कॅन्सल झाले. शिल्लक राहिला तो मायनस टी रेस टू -1/2 डिनॉमिनेटरला घेतला तर तो होईल टी रेस टू 1/2 प्लस सी आणि टी रेस टू 1/2 म्हणजेच 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टी प्लस सी. आणि शेवटी टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. टी ची व्हॅल्यू काय tan x स्क्वेअर म्हणजे आन्सर येईल मायनस ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट tan x स्क्वेअर प्लस सी.
असाच आणखी एक प्रॉब्लेम आहे. इंटिग्रल x स्क्वेअर into cos x cube into square root of sin raised to 7 x cube into dx. Similar example आहे. यामध्ये वाटल्यास आपण स्क्वेअर रूटची टर्म सुरुवातीला लिहू. स्क्वेअर रूट ऑफ sin raised to 7 x cube into x square into cos x cube into dx. काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन. पुट sin x cube equal to t. sin x cube equal to जर t घेतला तर sin x cube चा डेरिव्हेटिव्ह cos x cube आणि पुन्हा x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square into dx equal to dt. sin x cube चा डेरिव्हेटिव्ह cos x cube into 3x square. अवेलेबल आहे x square cos x cube into dx. x square cos x cube into dx. म्हणजे 3 आपण राईट साईडला डिवाइड घेऊ शकतो. सो x square into cos x cube into dx. 3 जर डिवाइड घेतला राईट साईडला तर 1/3 into dt मिळेल. Then integral becomes square root of sin raised to 7x cube म्हणजेच t raised to 7 आणि x square cos x cube into dx म्हणजेच 1/3 into dt. पूर्ण टर्म x square cos x cube into dx त्याची व्हॅल्यू 1/3 into dt. 1/3 कॉन्स्टंट आउटसाइड. इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ t raised to 7 आहे. त्याला आपण t raised to 7 ब्रॅकेट raised to 1/2 असे लिहू शकतो. स्क्वेअर रूट म्हणजे raised to 1/2. म्हणजेच टर्म येईल 1/3 into इंटिग्रल t raised to 7/2 into dt. t raised to 7/2 चं इंटिग्रेशन x raised to n च्या फॉर्म्युल्याने t raised to 7/2 plus 1 upon 7/2 plus 1 plus c 1/3 into t raised to 9/2 upon 9/2 plus c. यातला हा जो 2 आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला येईल. 3 आणि 9 मल्टिप्लाय होतील म्हणजेच 2/27. 3 into 9 27 t raised to 9/2 plus c आणि t ची व्हॅल्यू काय? sin x cube that is 2/27 sin x cube bracket raised to 9/2 plus c. किंवा त्याला आपण स्क्वेअर रूट ऑफ sin raised to 7 सारखं sin raised to 9 x cube असं लिहू शकतो. याही स्वरूपात आन्सर लिहिता येईल 2/27 into square root of sin raised to 9 x cube plus c.
Next one, integral e raised to x into log of sin e raised to x upon tan e raised to x into dx. तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन काय करता येऊ शकतं? फक्त ई रेज टू एक्स सबस्टिट्यूट करून उपयोग नाहीये. पुन्हा लॉग ऑफ साइन हे एक कंपोजिट फंक्शन आहे तिथे. tan e raised to x. tan e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? tan चा डेरिव्हेटिव्ह काय? x स्क्वेअर e raised to x into e raised to x. x स्क्वेअर ची टर्म आहे का अवेलेबल? आपल्याला अशी टर्म सबस्टिट्यूट करायची आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. इथे एक सिंपल हिंट आहे. इंटिग्रेशनचे फॉर्म्युला आपण पाहिले. tan x चं इंटिग्रेशन log of sec x. tan x चं इंटिग्रेशन log of sec x आणि cot x चं इंटिग्रेशन log of sin x. मग जर tan x चं इंटिग्रेशन log of sec x असेल तर log of sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? tan x. tan x चं इंटिग्रेशन log of sec x, इथं आपण ऑपोजिट यूज करतोय प्रोसेस. tan x चं इंटिग्रेशन log of sec x, मग log of sec x चा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? tan x. सिमिलरली cot x चं इंटिग्रेशन log of sin x, मग log of sin x चा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? cot x यायला पाहिजे. इथे log of sin x ही टर्म आहे. हा जो 1/tan आहे त्याला आपण cot x लिहू. इंटिग्रल 1/cot e raised to x into e raised to x into log of sin e raised to x into dx. आता सबस्टिट्यूशन काय करणार? आता कॉटचं जरी आपण सबस्टिट्यूशन केलं, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉटचा डेरिव्हेटिव्ह आता सगळे कन्फ्युजन सुरू झाले. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय? मग इथं मायनस कोसेक स्क्वेअर होतोय का अवेलेबल? नाही. मग कॉट एक्सच्या जागी सबस्टिट्यूशन करता येईल का? सबस्टिट्यूशन कोणाच्या जागी करावं लागेल? लॉग ऑफ साइन एक्सच्या जागी. कारण ते कॉट एक्सचं इंटिग्रेशन आहे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येऊ शकतो? कॉटची टर्म येऊ शकतो. मग इथे सबस्टिट्यूशन काय करणार आपण पहा. लॉग ऑफ साइन ई रेज टू एक्स इक्वल टू जर आपण टी सबस्टिट्यूट केला, डिफरन्शिएट करून पहा. लॉग ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह 1/sin e रेज टू एक्स इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल? sin e रेज टू एक्स. sin e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos e रेज टू एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा? e रेज टू एक्सचा. e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? e रेज टू एक्स इंटू dx इक्वल टू dt. आता इथे cos e रेज टू एक्स अपॉन sin e रेज टू एक्स म्हणजेच cot e रेज टू एक्स इंटू e रेज टू एक्स इंटू dx इक्वल टू काय आला? म्हणजे cot e रेज टू एक्स इंटू e रेज टू एक्स इंटू dx याची व्हॅल्यू येते dt. आणि मग इंटिग्रल होईल लॉग ऑफ साइन ई रेज टू एक्स याची व्हॅल्यू t आणि cot e रेज टू एक्स इंटू e रेज टू एक्स इंटू dx याची व्हॅल्यू dt.
टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी आणि टीची व्हॅल्यू शेवटी सबस्टिट्यूट करा. दॅट इज log of sin e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो अशी टर्म सबस्टिट्यूट करायची. जर आपण कॉट सबस्टिट्यूट केला तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येईल. ती टर्म इथे नाहीये. Take down for homework. हा जो आहे 1 मायनस कॉट एक्स अपॉन 1 प्लस कॉट एक्स, त्याला आधी साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. कॉस कॉट एक्सला कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहायचं, क्रॉस मल्टिप्लाय ॲडिशन सबट्रॅक्शन. साइन कॉस मध्ये आधी कन्वर्ट करा, डायरेक्ट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला मिळून जातो. वन अपॉन एक्स इंटू 3 प्लस लॉग एक्स e raised to x plus 1 upon e raised to x plus x. सिंपल एक्झाम्पल्स आहेत सर्व, सॉल्व करायला हरकत नाही. जोपर्यंत आपण इनिशिएटिव्ह यामध्ये घेत नाही इंटिग्रेशन्स मध्ये परफेक्शन येणार नाही.